आज आपण कृषी विभाग जो आहे त्या विभागाला आपण भेट दिलेली आहे. हा जो स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय काय विविध योजना या ठिकाणी येत आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कृषी विभाग करते हे आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेत आहोत. काही अधिकारी वर्ग आपल्या सोबत आहेत. सर, आपलं नाव? मी कपिल कंकाळ, मंडल कृषी अधिकारी शेलसूर. अच्छा, काय कार्यालय. सांगणार आज हे जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या शिबिराचा पुरेपूर फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार? हो सर, कारण की सर्व डिपार्टमेंटचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ इथं उपस्थित असल्यामुळं प्रत्येक विभागाचा त्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा याची सर्व माहिती इथे मिळू शकते. त्यामुळे या शिबिराचा सर्वांना चांगल्या प्रकारे लाभ मिळणार. सर, या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी त्याचा नामोल्लेख केलेला आहे आमदार श्वेताताईंनी. काय वाटतंय? शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सर, त्याच्यामध्ये पीक विमा आहे, नंतर यांत्रिकीकरण योजना आहे, नंतर प्रधानमंत्री PM किसान योजना आहे. या सर्व योजनेचा सर्व डिपार्टमेंटचे इथं अधिकारी आणि सर्व स्टाफ इथं उपस्थित असल्यामुळे साधारणतः या ठिकाणी किती लोकांनी भेट दिलेली आहे? सर, आपल्या डिपार्टमेंटकडे तरी इथे जवळपास 250-300 लोकांनी भेट दिलेली आहे. त्यांचं निरसन होईल असं वाटतंय आपल्याला? सर, आता ताईंचे जे आधीचे पण शिबिर झालेले आहेत त्यामुळे ज्या काही शंका किंवा जे काही तिथं प्रश्न उपस्थित केले जातात त्या प्रत्येकाचं नोटिंग डिपार्टमेंटला दिलं जातं आणि तो डिपार्टमेंट त्याचं नंतर पर्स्युएशन करतं की हा प्रश्न निकाली निघाला किंवा नाही, आणि त्यानुसार त्या शेतकऱ्याला किंवा त्या लाभार्थीला त्या बाबीची माहिती दिल्या जाते आणि नंतर तो प्रश्न निकाली काढला जातो आणि त्यासाठी वारंवार पर्स्युएशन केलं जातं. तर या ठिकाणी वारंवार या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो जनता दरबार इथे झाला होता त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी तक्रारी आल्या होत्या शेतकऱ्यांच्या. त्या तक्रारीचं निवारण त्या लेवलला झालेलं आहे.